भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या सुरू असलेला व्यापार तणाव दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होत चाललेला आहे. या तणावामागील प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यातील आयात शुल्क. त्यावरील वाद. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे या वादाला अधिकच तीव्र वळण मिळालेलं आहे. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतने आयात शुल्काच्या मुद्द्यावर तोडगा काढेपर्यंत कोणताही व्यापाराची चर्चा होणार नाही. ट्रम्प काय म्हणाले आणि पुढे काय होऊ शकतो सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. खरंच तर संपूर्ण मीडिया देशाअंतर्गत भाजप, काँग्रेस अशा पक्षांभोवती फिरत असताना आपल्या देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या टॅरिफ विषयाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या टॅरिफची प्रत्येक छोटी गोष्ट दैनिक राज्य लोकतंत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण या गोष्टींचा थेट परिणाम आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनावर होणार आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक पाहून शेअर कराल अशी अपेक्षा. आता विषयाकडे वळूया. अमेरिकेने भारतावर सध्या 25% आयात शुल्क लावले आहेत. त्या शुल्काचा थेट संबंध भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या तेलाशी आहे. अमेरिकेला वाटतं की भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशियाच्या अर्थव्यवस्थेला मदत करत आहे आणि त्यामुळे युक्रेन युद्धात रशियाला अप्रत्यक्षपणे साथ दिली जात आहे. हे रोखण्यासाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लावले आहेत. या निर्णयाला भारताने एकतर्फी आणि अन्यायकारक असं म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर एक दिवस आधी व्हाईट हाऊसने एक कार्यकारी आदेश जारी केला होता. या आदेशानुसार रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अतिरिक्त 25% आयात शुल्क लावले जातील असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे भारतावरील आयात शुल्क आधीच 25% होते, त्यात आणखी 25% वाढ करून 50% करण्यात आला आहे. हे शुल्क 2 टप्प्यात लागू केले जात आहेत. पहिला टप्पा 7 ऑगस्ट पासून तर दुसरा टप्पा 27 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. या परिस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितलं की भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. देशाच्या कृषी हितासाठी जरी आर्थिक नुकसान सोसावे लागलं तरीही भारत सज्ज आहे. शेतकऱ्यांचे कल्याण हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेत दोन्ही देशांनी आपले धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार केला आहे. मोदींनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर करत सांगितलं की पुतिन यांच्याशी अत्यंत सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली आहे. वर्षाअखेरीस होणाऱ्या 23व्या भारत रशिया शिखर परिषदेत भारत पुतिन यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. भारत युक्रेन युद्धाविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणतो की तो कायम शांततेच्या बाजूने राहिलेला आहे. भारताने रशिया आणि युक्रेन दोघांनाही शांततामय चर्चेद्वारे युद्ध संपवण्याचे आवाहन केलं आहे. भारत कोणत्याही आक्रमणाला समर्थन देत नाही, पण राष्ट्रीय हित लक्षात घेऊन व्यापार संबंध ठेवतो, हे भारताचे स्पष्ट मत आहे. ट्रम्प यांच्या कठोर निर्णयामुळे भारत अमेरिका संबंध तणावपूर्ण झाले आहेत. काही वृत्तांनुसार भारताने अमेरिकेकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवली आहे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अमेरिकेतील नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र भारत सरकारने हे वृत्त फेटाळले असून शस्त्र खरेदीतील कोणतेही अडथळे नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यासोबतच अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांनी भारतातील ऑर्डर रोखण्यास सुरुवात केली आहे. वॉलमार्ट, ॲमेझॉन, टार्गेट, गॅप या कंपन्या भारतातील त्यांच्या निर्यात ऑर्डर्स तात्पुरत्या थांबवल्या आहेत. त्याचा एक परिणाम भारतीय कापड उद्योगावर होणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात 30 ते 35% वाढ होईल आणि ऑर्डर्समध्ये 40 ते 50% घट होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे भारताला 35 ते 43 हजार कोटी रुपयांचं नुकसान देखील होऊ शकतं. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या भारतीय वस्तूंच्या किमती 30 ते 35% वाढू शकतात, कारण टॅरिफ वाढल्याने व्यापाऱ्यांना तोट्याचे व्यवहार परवडणार नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्या भारताऐवजी इतर देशातून वस्तू आयात करण्याचा विचार करत आहेत. यामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार संबंधीचा तिढा वाढत असून दोन्ही देशांनी आपापल्या भूमिकांवर ठाम राहण्याची भूमिका घेतल्याने सध्या तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे. रशियाशी वाढते संबंध, अमेरिकेचे कडक धोरण आणि व्यापारावर परिणाम करणारी टॅरिफ वाढ यामुळे जागतिक स्तरावरही या संबंधाचा प्रभाव जाणवतो आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.